हॅलो हाय, मी पूजा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। आज कुठली रेसिपी वगैरे काही नाही आहे, तर तुम्हाला मी आधी माझं गार्डन शेअर केलेलेच आहे व्हिडिओमध्ये, नशीन बघितलं तर नक्की बघा। तर आज गार्डनिंगचा व्हिडिओ आहे। बघू शकता माझी एवढी छोटीशी गॅलरी आहे, पण झाडांची खूप आवड असल्यामुळे सर्वांनाच, मुलांना पण झाडाची खूप आवड आहे, परत मिस्टरांना पण माझ्यापेक्षा पण आवड आहे। पण आज मिस्टरांची तब्येत बरोबर नसल्यामुळे ते व्हिडिओ काही आले नाही आणि ते सकाळीच ऑफिसला पण गेले। तर बघू शकता असे एक स्पायडरचं झाड आहे, त्याच्यात एक झाड लावलं होतं तर त्याला 3-4 झाडं आलेले आहेत। त्यातलेच मी एक काढून दुसऱ्या याच्यात लावलेलं आहे। खूप छान असे स्पायडरचे झाडं होतात। या झाडाचं नाव स्पायडर आहे, जे माझ्याजवळ हाताजवळ आहे सध्या। आता माती टाकत आहे ना कुंडीत, तीवालं खूप छान असे झाडं होतात आणि 8 दिवसाला आहे ना। आणि ही जे झाड आहे ना, छोटं फुल येते बघा त्याला जे फुलं येतात ना त्याच्याकडे आहे ना, सारखे ते सुकल्यानंतर त्याच्या सुकलेले फुलांचे ते काड्या आहेत ना, ते कट करून घ्यायच्या कात्रीने, हाताने कट करू नका, नाही तर झाडं मरतात। तर त्याच्यामुळे कात्रीने कट करून घ्यायचा आणि छान असे झाडं होते। बघू शकता पुदिना किती छान निघालेला आहे। आणि पुदिना आहे ना, सारखं कट करत राहिलं ना तर सारखं ग्रो होते। खूप छान असा पुदिना मिळतो। 8 दिवसाला तर मला 1 प्लेट भरून पुदिना निघतो। आणि हे स्नेक प्लांट आहे, सगळ्यांनाच माहीत आहे, इंडोर प्लांट आहे। आणि ही आहे ना झाडं मी 8 दिवसाला म्हणजे प्रत्येक संडेला काढत असते, मुलं घरी असतात त्या दिवशी। आज मंडेला मुलांना सुट्टी होती, मग आज काढले। तर मुलांना पण मी याच्यात इन्व्हॉल्व करते, कारण त्यांना गावाकडे कसं मुलांना सगळं माहिती असते, शेती वगैरे, झाडं, म्हणजे ते स्वतः डोळ्यांनी बघतात पेरणी करताना, परत पीक आलं की। मुलांना इथं काही कळत नाही, त्याच्यामुळे मी गार्डनिंगमध्ये त्यांना इन्व्हॉल्व करते। तर बघू शकता कसे छान साईडला एक मोठ्या साईडला बसलेलं आहे, हा बारका छोटावाला मधामधात करतो सारखा। तर बघू शकता त्यांनाही खूप आवड आहे झाडांची। मम्मा मी लावतो, मम्मा मी करतो। तर हे मी मनी प्लॅन्ट आहेत ते ग्लासमध्ये लावलेले, एक सिंगल पान लावलं होतं पाण्यामध्ये। बघू शकता किती छान असे मनी प्लॅन्ट झालेले आहेत, कुंडीमध्ये लावलेला आहे मी। आता दुसरा पण आहे, तो पण ॲड करणार आहे। खूप छान। आणि जी जाई होती ना, जाईवर काय झालं, रोग आलेला आहे, त्याला काय केलं मी, वॉश केलं छान नळाखाली आणि आता परत त्याला लावत आहे। जाई म्हणजे जाईला काही असं हे नसते, ते कुठं पण टोचली ना तर लगेच लागून जाते। हे पण एक शोचं झाड आहे, याचं नाव काही मला माहिती नाही, स्पायडरचंच आहे प्रकार एक। आणि बघू शकता किती छान असे झाडं, हे झाड आहे ते सगळं सुकलेलं आहे। आणि ते झाड आहे ना, म्हणजे वाढून सुद्धा त्याला आहे ना हे येत नाही आहे, छान असे पानं येत नाहीत, त्याच्यामुळे मी ते काढून घेतलं, त्याला पूर्ण कट करून लावणार आहे। बघू शकता स्पायडर आणखी एक आहे, ते छोट्या कुंडीत लावलं आहे मी, खाली पण छान लागते। आणि सगळे झाडं मी सगळे काढून घेतले, पुसून घेतले छान असे, कुंड्या पण पुसून घेतल्या, नाहीतर माती लागली ना तर पावसानं काय होते, सगळी माती खाली पडते, म्हणून मग आधीच पुसून घेतल्या, झाडून घेतले सगळं गॅलरी। आणि पूर्ण बघू शकता असे हे लाजाळूचं झाड आहे, बघा किती छान झाले आहे। एक काडी आणली होती, हा मनी प्लांट बघा मी घरीच लावला आता हाताने। तर बघू शकता किती छान असे झाडं, माती त्याची थोडी हे केली ना उखर तर खूप छान असे झाडं होतात। 8 दिवसाला सारखं नाही, 8 दिवसाला करायचं एक दिवस, मुलांना पण इन्व्हॉल्व केलं की तो छान राहते। बघू शकता किती छान असे झाडं आहेत आणि खूप छान झाडं वाढायला सुरुवात होतात, नाही तर काय होतात, जळतात झाडं, ते धाप बसते मातीची पाणी घालून। तर 8 दिवसाला थोडं उखरलं ना तर बघू शकता आता हा फायनल लुक आहे गॅलरीचा, किती छान असे झाडं झालेले आहेत। पण पाऊस खूप जोरात